कोणीच नाही गवळलं. जो तो आपल्या जागी श्रेष्ठ आहे. प्रत्येकाला आपली आपली जागा आहे आणि प्रत्येक जण आपापल्या जागी श्रेष्ठ आहे. श्रोता श्रोत्याच्या जागी श्रेष्ठ आहे, वक्ता वक्त्याच्या जागी श्रेष्ठ आहे, गायनाला साथ करणारे त्यांच्या जागेवर श्रेष्ठ आहे, संहिता वाचणारे श्रेष्ठ आहे, कार्यक्रमाचं आयोजन करणारे त्यांच्या जागेवर श्रेष्ठ आहे. तुम्हा आम्हाला 2 वेळ प्रत्येक जण श्रेष्ठ आहे. फक्त मी जर म्हणाला नाही मी पोथी सांगतो मी श्रेष्ठ आहे, तुला कापूस केवढ्याला कोणी विचारायला तयार नाही. खाली उतरला की सगळ्या सारखाच. हा फुकटचा अभिमान आहे. माय बडा माय बडा माय बडा. कशासाठी अभिमान केला? तुम्हाला अभिमानातून दूर व्हायचंय ना तुम्हाला, तुम्ही ओंकाराचा जप करा. त्याच्या साधनेने मनुष्याचा अभिमान नष्ट होतो. ओंकाराचा करा, गुरुतत्वाचा करा, कोणत्याही मंत्राचा करा. जेवढा तुम्ही मंत्राचा जप कराल तेवढा तुमचा अभिमान नष्ट झाल्याशिवाय राहणार. सगळ्यात पहिले ओंकार प्रकट झाला, उत्तरेच्या मुखातून अकार शब्द प्रकट झाला.